ज्यांच्यावर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असते त्या पोलिसांनीच खंडणीसाठी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या 6 पोलिसांना अटक करण्यात आली आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी आधी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करावा लागला। पुणे जिल्ह्यातील कामशेत जवळ अपहरणाचा हा प्रकार घडला। पुण्यातील विमाननगर भागात राहणारे 28 वर्षांचे भूषित शर्मा आणि त्यांची पत्नी आणि कुटुंब आणि त्यांचे मित्र मोहम्मद आझमी त्यांची पत्नी आणि कुटुंब 5 जुलैला फिरण्यासाठी गेले होते। तेव्हा दुपारी 2 वाजता कामशेत भागामध्ये त्यांची कार पोलिसांकडून अडवण्यात आली आणि तुमच्या कारमध्ये ड्रग्ज आहे असं सांगून कारमधील सर्वांचं अपहरण करण्यात आलं। त्यांच्याकडे 5 लाख रुपये पोलिसांनी मागितले। 6 ते 7 तास कुटुंबाला गाडीतून फिरवलं। त्यानंतर मुलानं तत्परता दाखवून स्मार्टवॉचच्या सहाय्यानं नातेवाईकांना मेसेज करून या अपहरणाची माहिती दिली। त्यानंतर नातेवाईकांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना संपर्क साधला। पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांची पथकं रवाना केली असता पुणे ग्रामीण पोलीस दलातील 6 पोलिसांनी हा प्रकार केल्याचं समोर आलंय। त्यांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। धक्कादायक बाब म्हणजे या पोलिसांची नावं FIR मध्ये नाहीये। यामध्ये पुढील तपासामध्ये असा निष्पन्न झाला की हा जे 6 जण होते त्यापैकी 3 पोलीस होते जे हायवे स्टेट पोलीस खंडाळा सेंटर येथे कार्यरत होते आणि त्याच्याबरोबर 3 वार्डन होते, ते पण पोलिसाची सहायतासाठी त्याचे सहकार्यासाठी सोबत जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचं काम करतात ते पण त्याच सेंटरचे होते आणि 6 लोकांपैकी 5ला अटक करण्यात आलेला आहे यामध्ये आणि त्यांच्या विरुद्ध जे शिस्तभंगाची कारवाई आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहे। मंदार, पोलिसांनीच कायदा हातात घेतल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काय नेमके अपडेट्स गेल्या काही वेळामधले समोर येत आहेत? 5 लाख रुपयांच्या खंडणीसाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातील 3 कॉन्स्टेबल्स आणि त्यांच्यासोबत काम करणारे 3 वॉर्डन यांनी 2 कुटुंबांचं तब्बल 6 ते 6 तास अपहरण केलं आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार लगेच संपला असं नाही, तर पुणे जिल्ह्यातील कामशेत भागामध्ये या 2 कुटुंबांचं अपहरण करण्यात आलं। त्यांच्या गाडीमध्ये हे पोलीस बसले, त्याच्या पाठीमागे दुसरी पोलिसांची गाडी होती आणि त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवण्यात आलं। तळेगावजवळ एका ATM सेंटरमधून पैसे काढण्यासाठी या कुटुंबातील सदस्यांना उतरवण्यात आलं। त्यावेळी या कुटुंबातील एका मुलाने त्याच्या हातातील स्मार्ट वॉचवरून मेसेज केले त्याच्या कुटुंबांना, कारण या कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल फोन देखील काढून घेण्यात आले होते आणि जेव्हा हे मेसेज त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचले तेव्हा त्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना देण्यात आली, कारण हा प्रकार पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीत घडला असावा अशी पहिल्यांदा शक्यता होती। पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांची पथकं या सगळ्या प्रकरणाच्या तपासासाठी जेव्हा रवाना केली तेव्हा लक्षात आलं की अपहरण करणारे दुसरे कोणी नसून, दरोडेखोर नसून वर्दीतील पोलीस आहेत आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला। मात्र त्यानंतर देखील पुणे ग्रामीण पोलिसांनी हा सगळा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला। FIR या ठिकाणी नोंद करण्यात आली, मात्र या FIR मध्ये जे 3 पोलीस कॉन्स्टेबल्स आणि 3 वॉर्डन या सगळ्या प्रकारामध्ये लिप्त होते किंवा जे यामध्ये सहभागी होते त्यांची नावं टाकण्यात आली नाहीत आणि हे प्रकरण एका अर्थाने दडपण्याचा प्रयत्न केला। मात्र हे प्रकरण समोर आलं आणि आत्ता काही वेळामध्येच जे अटक केलेले 6 जण आहेत त्यांना वडगाव मावळच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। पोलिसांवरती जबाबदारी असते सामान्यांच्या रक्षणाची, मात्र 5 लाख रुपयांच्या खंडणीसाठी पोलिसांनीच हे अपहरण केलं आणि त्यासाठी बनाव रचण्यात आला तो या कुटुंबाच्या कारमध्ये ड्रग्ज असण्याचा। अतिशय गंभीर हा प्रकार आहे। यातील एक कुटुंब पुण्यातील विमाननगर भागात राहणार आहे, तर एक कुटुंब दुबईमध्ये राहतं। काही दिवसांसाठी म्हणून सुट्टीसाठी ते भारतात आलं होतं आणि त्यांना हा असा अनुभव आला पोलिसांचा, पुणे ग्रामीण पोलिसांचा, आणि त्यामुळं हा सगळा प्रकार गांभीर्याने घेण्याची गरज आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अटक तर झालेली आहे, मात्र असे प्रकार घडू नयेत, कारण ड्रग्जचं कारण देण्यात आलं आणि या ड्रग्जच्या कारणासाठी 6 ते 7 तास या दोन्ही कुटुंबांचं अपहरण करण्यात आलं। अमोल, निश्चित धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीबद्दल।